राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उद्या वाढदिवस। मंत्रालयाच्या परिसरामध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी, तर बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। राष्ट्रवादी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची 23 जुलैला सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। उज्ज्वल निकम भाजपची बाजू मांडणार असल्यानं विरोधकांना पोटदुखी। उज्ज्वल निकम यांच्यावर होत असलेल्या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचं महाविकास आघाडीला प्रत्युत्तर। कोल्हापूरमध्ये पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल। राधानगरी धरण 76% भरलं, तर मुसळधार पावसानं 69 बंधारे पाण्याखाली। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून। मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प, तर 12 ऑगस्ट पर्यंत चालणार संसदेचं अधिवेशन। पुण्यामध्ये आज भाजपचं अधिवेशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेते आणि पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। विधानसभेला भाजप 155 ते 160 जागा लढणार। उर्वरित 128 ते 133 जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीसह मित्र पक्षांसाठी सोडणार असल्याची सूत्रांची माहिती। महिला आशिया कप T20 स्पर्धेत भारत UAE सोबत भिडणार। भारतीय महिला संघाला सलग दुसऱ्या विजयाची नामी संधी। अजित पवार उद्या अहमदनगरच्या दौऱ्यावर। नगर शहर, पारनेर, कर्जत आणि श्रीगोंदा येथे महिला मेळाव्याचं आयोजन। हिंगोलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पोलिसांना अवैध धंद्यांच्या विरोधात निवेदन। गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्याचं पोलिसांचं आश्वासन। RTE नुसार मंगळवारपासून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया। 4735 विद्यार्थ्यांची RTE प्रवेशासाठी निवड। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये स्मशानभूमीला शेड नसल्यानं कचऱ्याच्या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ। मृत्यूनंतरही मृतदेहांची अवहेलना सुरूच। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार। खेडमधील जगबुडी नदीत दुथडी भरून वाहते, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाची संततधार कायम। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सततच्या पावसानं धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ। शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्याला अजित पवार करणार मार्गदर्शन, तर शरद पवार दौंडमधील नोकरी महोत्सवाला लावणार हजेरी। माढा मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार। गोरेगाव पश्चिम येथील पुनर्विकासाच्या अंतर्गत 2500 घरं बांधण्याचा म्हाडाचा निर्णय। एनटीएकडून नीटचा केंद्र शहरनिहाय निकाल जाहीर। राजकोटमध्ये 12 तर सीकर केंद्रावर परीक्षा दिलेल्या 8 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क। नीटबाबत सुप्रीम कोर्टात उद्या महत्त्वाची सुनावणी। मुंबईत पावसानं जुलैची सरासरी ओलांडली। कुलाबा आणि सांताक्रूज केंद्रावर 1 ते 20 जुलैच्या दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद। देशभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह। साईंच्या शिर्डीत भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी, तर तिकडे हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी भक्तांची झुंबड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।